नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं शोभा मॅथ क्लास चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 6वी मधील अतिशय महत्त्वाचा विषय शिकणार आहोत। विभाज्यता हा विषय समजला तर पुढे गुणाकार, भागाकार, अविभाज्य, संख्या, लसावी आणि मसावी हे विषय शिकणे खूप सोपे होईल। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। धड्याचे नाव आहे विभाज्यता। आता एक छोटासा नियम। प्रश्न तर 12/2 बरोबर किती? तर 6 येते। 12ला 2ने पूर्णपणे भाग जातो, शिल्लक काही राहत नाही। म्हणून आता भागाकार करताना काही बाकी उरत नाही, म्हणून 12 ही संख्या 2ने पूर्णपणे भाग जातो, म्हणून 12 ही संख्या 2ने विभाज्य आहे। तसेच 15/4 15 या संख्येला 4 या संख्येने पूर्णपणे भाग जात नाही, बाकी शिल्लक राहते, म्हणून 15 ही संख्या 4ने विभाज्य नाही। म्हणून विभाज्यता म्हणजे एखाद्या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग दिल्यावर बाकी शून्य आल्यास ती संख्या त्या संख्येने विभाज्य असते। उदाहरणार्थ 0, 2, 4, 6 आणि 8 या संख्या 2ने विभाज्य आहेत, म्हणून 18 शेवटी 8 आहे, म्हणून ही संख्या 2ने विभाज्य आहे। तसेच 90 ही संख्या 2ने भाग जातो, म्हणून 90 ही संख्या 2ने विभाज्य आहे। तसेच उदाहरण तिसरे 35 ही संख्या 2ने विभाज्य नाही, कारण 35ला 2ने भाग जात नाही, शिल्लक राहतो, म्हणून 35 ही संख्या 2ने विभाज्य नाहीत। म्हणून आता 3ने विभाज्य ओळखण्यासाठी संख्येतील सर्व अंकांची बेरीज करायची। जर ती बेरीज 3ने पूर्ण भाग जात असेल तर मूळ संख्या देखील 3ने विभाज्य असते। तर 3ने भाग जाणाऱ्या विभाज्य संख्या कोणत्या आहेत ते आपण पाहूया। तर उदाहरण 123 या संख्यांची बेरीज करायची। 1 + 2 + 3 बरोबर 6। तर 6ला 3ने भाग जातो, म्हणून 6 ही संख्या 3ने विभाज्य आहे। नंतर उदाहरण दुसरे 145 म्हणून 1 + 4 + 5 बरोबर 10। 10ला 3ने भाग जात नाही, म्हणून 3 ही 10ची विभाज्य संख्या नाही। जर पूर्णपणे भाग जात असेल आणि बाकी काही शिल्लक राहत नसेल तरच ती संख्या त्या संख्येची विभाज्यता असते। आज आपण विभाज्यता म्हणजे काय, 2ने आणि 3ने विभाज्यता कशी ओळखायची हे शिकलो। पुढील व्हिडिओमध्ये 4, 5 आणि 6ने विभाज्यता अतिशय सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।